वहिनी वहिनी हात सोड, हात सोड माझा वहिनी. काय बोलत होतीस? माझ्याबद्दल एवढं विष भरलंय ना मनात, तोंडावर बोल ना. काही हिंमत नाहीये. कसं असतं ना, आपण जेव्हा चिखलात दगड फेकतो तेव्हा तो चिखल आपल्या चांगल्यावर उडतो, म्हणून मी काही बोलत नाही. लायकी नसलेल्या माणसांशी बोलायला मलाही आवडत नाही. जेवायला काय ते बघत होतीस ना? या घरात राहतेस म्हणून फुकटचं गिळायला तरी मिळतंय. नाही तर तुझा नवरा 2 पैसे कमवायची अक्कल नाहीये त्याला. आणि मुलगा पैसे कमवतो पण कुठे उडवतो हे तुलाही माहिती नाहीये. रामपुरे कष्ट करतात म्हणून इकडे या घरात ऐशो आरामात राहतेस तू. नाहीतर रस्त्यावरती भीक मागत असतीस आता. हे वहिनी, तू तुझ्या माहेरून घेऊन आलेलं नाहीयेस हे. आणि एक गोष्ट विसरतेस तू, हे माझं माहेर आहे. माझा दादा आणि अथर्व काम करतोय ना, म्हणून आहे हे सगळं. तू फक्त बसून खातेस. मी ऑफिसला जात नाही, पण सगळे व्यवहार माझ्या हातात आहेत नर्मदा. अनाथ आश्रम मी चालवते. आणि जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून या घराची फक्त भरभराट झाली आहे. भरभराट नाही, तू या घरात आल्यापासून सगळ्या विचित्र गोष्टी घडतायत. एकतर त्या स्वार्थी मायाला या घरात घेऊन आलीस, लेकाचा संसार मोडला, सून सून जळून मेली, आणि आता त्या मीरासारखी दळभद्री मुलगी सून म्हणून घरात आणलीस. तू जेव्हापासून या घरात आलीस ना, तेव्हापासून या घरात अघोरी गोष्टी घडतात. घरात भूत, त्या बाहुलीत भूत, आणि तू मला अक्कल शिकवतेस? हा, एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, जेव्हा आपण एखाद्याकडे बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोट आपल्याकडेही असतात. बाहुलीत भूत म्हणजे बाहुलीत काहीतरी आहे हे हिला कळलंय का?